तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आज रविवारचा आम्ही सगळे आलो आहे फिरायला. म्हणजे आता चाललो आहे तिकडून या अक्काला पण तिकडं जायचं होतं, जिथे त्यांची देवी वाटतं, तिथून आलो आहे आम्ही. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा नक्की आणि सांगा कसा आवडला, कमेंटमध्ये कसा वाटला. तर हे बघा आत्ताच आलो आहे आम्ही अक्काची कुलदेवीवरून. तर हे बघा आत्ताच जेवणं केलेत सगळे. हे बघा बाबून त्या आतमध्ये आणि मम्मी. एअरपोर्ट हवाई अड्डा. तर हे बघा मित्रांनो, इकडं मागं ऊन पडलं आहे आणि इकडं सगळा पाऊस चालू आहे मस्त. आता हे काच मध्ये हे बघा किती पाऊस आहे तिकडं, आणि इकडं मागं ऊन आहे आणि इकडं पाऊस आहे इथं. आणि हे बघा तळ. तर डोंगरा हवर करून बिल्डिंगा बांधल्यात लोकांनी. बघा किती बिल्डिंग आहे. दिवसांनी हे डोंगर गायब होईन, याच्याऐवजी हवर करते सगळे डोंगर आणि घर बांधते पुढे. तर हे बघा प्युअर मुरुम आहे आणि काढू पूर्ण डोंगर कोरलाय त्यांनी. म्हणजे डोंगर नाही, टेकडी छोटी पण. आणि हे बघा झाड. आणि हे बघा कसं डोंगर वातावरण दिसतंय. तर बघा, आणि ते बघा तिथं गाया बैल. आणि ही अक्षय मामाची गाडी. ते बघा इथं मम्मी घेते व्हिडिओ. ते बघा तिथं किती पाऊसच चालू आहे अजून पण. तर मी तुम्हाला आत्ता तेच दाखवत होतं, ते पाऊस आहे ना इथं आहे आणि इकडं माग ऊन आहे असं होत होतं. तर बघा कसं वातावरण मस्त दिसतंय. तर बघा इथं फोटोशूट चालू आहे आणि तिथं चहा आहे का नाही काय नुका कणसच आहे दिवाळ्या बाजू राहिले ते परत. तर बघा कसे पोरा पतंग उडी देत पुढं क्रिकेट खेळत येत. मोकळं मैदान येतं. काय ग मम्मी? हा डोंगरावर एकदम बारीक दिसतात माणसं. तर बघा चहा, सगळे चहा घेऊन राहिल्या घेतला. तर हे बघा मित्रांनो, इथं सगळे पर्यटक स्थळे म्हणून असं पाळणे ते आलेत बघा. हे पोरं खेळू राहिलेत आणि बाबून ते बसलेत गाडी. ओय बांबू.
आणि हे बघा ह्यो खेळतोय आणि ही अजून पण कुरकुरा खाती. तर मित्रांनो हे बघा ही घरून तर इथपर्यंत 4 व्हीलरमध्ये आलेत आणि इथं आल्यावर खेळणी खेळू राहिले ती गाडीची. अय बाबू, अय बाबू, चालू गाड्या. आणि मित्रांनो आम्ही म्हैसमाळाला नाही गेलो, विटामध्ये आलोय विटा. तर तिथं म्हैसमाळा लांब होतं थोडं अंतरावर, तर आम्हाला घरी जायला उशीर झाला असता म्हणून आम्ही इथं विटामध्ये आलो. तर म्हणून म्हैसमाळाला काय आम्ही गेलो नाही, ते अचानक कॅन्सल झालं. तर यांचं कधी होतं काय लहान पोरायचं. या मोठ्या ह्याच्यात किती तिकीट आहे? 50 रुपये. बाबू तुम्ही बसले तर मी बसत. बघा काय डेंजर तोंड लावलंय तिथं, दाताला ते लाल लाल कलर आणि ते. रामनवमी मध्ये किती हे राहतं याचं तिकीट? 100 आहे की नाही? याच्यात 50 आहे. तर हे बघा 2-3 सीटासाठी सुद्धा चालू करते कधी. होय मम्मी, होय मम्मी, हे 2-3 सीटासाठी सुद्धा चालू करते. बारकेले पोरं, बारके पोरं बसू राहिले, लहान मुलं. तर हे बघा मित्रांनो हे दाखवत होतं मी तुम्हाला एकदम डोंगरावर वरचं तिथून. तर कुठून दाखवत होतो मी, हे बघा इथून दाखवत होतो मी. तर इथं डोंगरावर चाललेत वरती पर्यटक. अय वय रे बाब्या, अय बाब्या, खरोखरच्या 4 व्हीलरमध्ये आला आणि इथं येऊन याच्यात बसला का? अय तू काय हसत आहे, तू पण बसली ना. अय तुला ह्या पाय याच्यात बसायचं का? याच्यात ह्या मोठ्या याच्यात बसायचं. जाय 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 बैस. तर हे बघा मम्मी ते याच्यामध्ये बसली होती श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या टायमाला. आणि इतकं स्पीडने असं गोल अचानक झटका. हे बघा हे झालं चालू. तर मानीला अचानक गचका बसत आहे. हा हे बघा मम्मी काय सांगितली. मानेला लचके बसले त्याच्यामध्ये, ते बसणं अति डेंजर आहे. माझी बाई आणि मी बसले होते त्याच्यामध्ये. थोडे तर बघा कसं गोल बिंगत आहे. इथून पाहिलं काही नाही वाटायचं, पण जेव्हा तुम्ही स्वतः जात बसताना मग तुम्हाला असं वाटेल का उगाच बसलो. हे बघा हे सार्थक आणि ते चाललेत, आराध्य आणि सार्थक आणि ते. आता फक्त पाहू आराध्य रडत का नाही. हे बघा कशी पोरं पळत. इथं कुठं बसू राहिली. अहो तिचं ती नको मान आवटाळती. हे बघा अख्खा इथं बसली शांत, इथंच बसू आपण पण. तर हे बघा किती वरवत आहे. जहाज का काय म्हणते तिला. हा हे बघा पूर्ण वरवत आहे. बाबू बसला का त्याच्यात? यार अरे रडन का नाही? तर अक्का म्हणते ती नाही रडत, तिला खतरनाक पोरगी. ते बघा ते तर बसले तिथे, इथं बसले. त्याला बसलं नाही म्हणून रडत असेल ते. तिला धरबर का त्या पोरीला मान इतका बसतो. ती बसलेली आहे याच्यात का? अरे बाबू तू नाही बसला का? चालू दे. हो मामी याला बसवा मधी. म्हणजे विटाला गेलोच नाही का अजून आपण? मी म्हणलं याचे. तर मित्रांनो अजून विटाला गेलोच नाही वाटतं आपण. यांचं चालू आहे जायचं नाही जायचं. इथं हे काय कोणता एरिया आहे काय ना मग. तर हे बघा हे लईच वर राहिलंय एकदम टॉपला. हे बघा मित्रांनो मला याच्यात बसू राहिले पाहिली संग. आणि हे बघा इथे बसले.
तर हे बघा यो बाबू म्हणतोय मला बसायचं याच्यात. जीव केवढा तुला व्हिडिओ घेता की त्याचा? हा घेईन मी बरोबर. हा बरोबर घेतो. तर हे बघा ही पाहिली पण बसू राहिली आणि ह्यो पण बसू राहिला. अरे तू बसू राहिला खरंच रडायचं नाही ना. तू पाय बर का हे पाहिलीची जबाबदारी मी नाही काही बसलो रालडा बिलडा तर. हे बघा इथं ही यंत्रणा आहे सगळी चालू. या यंत्रणामुळे हे फिरत आहे. कुठं जायचं का पाहिले वर चाल म्हणते पण. तर माझ्या चपलीमुळे मला भिवट राहिले. हा बैस. अय चाललंय बाद आहे. अय अरे म्हणतो मला नाही बसायचं. तरी बाबू घाबरून राहिलाय. अय धराय पाहिले पण दर 2 मिनिटं याला बसू तुम्ही. तर बघा ह्यो बाबू आता हसू राहिलाय आणि आता ह्यो बघा चालू व्हिडिओत कसा रडायला लागत. खरं आहे का नाही बाबू रडशील का? अय पाहिले ती मम्मी काय म्हणत राहिली ती आज वर म्हणती किती वर रे तिथं बसता येत आहे का? हा हे बाबू अय बाबे घाबरशील का? घाबरशील का? अरे हा का नाही? अरे वा ह्यो काय म्हणतो बघा. अय म्हण ना डबल डबल डायलॉग म्हण ना. कोण भेट या वाक्यामध्ये. तर हे बघा ह्यो ब्ल्यू शर्ट मध्ये सार्थक आणि हे लाल कापड्यामध्ये आरी. झालं त्यांचं चालू. रड राहिली का नाही काय राव ती हसू राहिली वाटतं. हसू राहिली तिथं ती पहिल्यांदा बसलेली काय या वाक्यात म्हणून मला वाटलं रडण राव ती. पण ह्यो पट्ट्या रडण 100% मी सांगितलं. ह्यो रडण ह्यो इथं चढायला घाबरू राहिला आहे आणि मग याच्यात कसं काय नाही रडायचं. वर कुठं जाती आता पैसे तर हे बघा डंगड डोंगड का डोंगड पा डोंगड आयला पण ती आरी रडली नाही राव आपल्याला. तर हेच वाट राहिले. ही जी पट्टी आहे ना पांढरी ही जी पांढरी पट्टी नाही ही पूर्ण पांढरी पट्टी ते पाणी धरण आहे काय नाही वाटतं ते मला. तर धरण आहे वाटतं धरण. तर मम्मी बसली इथं एकटी. तर बघा काय मम्मी तू बैस ना नको म्हणती. तर हे बघा हे बरोबर उतरले सगळे आणि ती आराध्यान डान्स करून राहिली. तर हे बाबू म्हणून राहिलं अरे तुला उलट्या हो राहिलं. तर मित्रांनो याला चालू व्हायला टाईम लागू राहिला. अरे बाबू अरे काय काय चाललंय अरे काय चाललंय टाइमपास. हा ते गेल्याशिवाय नाही काळीच आता. तर झोकाला वर जातं म्हणते पण पाहता येईन पुढच्या पुढं. अरे बाव्या तू काय यो म्हणतं पुढच्या पुढं पाहता येईन भाऊ. आता याचा पुढच्या पुढं पाहू आपण कसं आहे. याचाच ब्लॉग घेता. तर हे बघा आत्ताच धरून बसलाय आत्ताच धरून बसलाय बघा. झालंय चालू. ते तर आमच्या टॉपवर बसलेत ते पिवळ्या शर्टवाले. ते आजूक वर चाललेत. हिला यायचंय तर हे आरीला यायचंय वाटतं. आता चालू झालंय ते आता चालू झालंय. आता किती बसायची म्हणा शांत बैस तिथंच. तर हिचं मन भरण अजून. तर हे बघा ही आरी अचानक आली बघ. ही माग आमच्या जवळ मम्मी बोल राहिली मला. मम्मी बडबड करून राहिली. हा ही तसंच आयलो यू घाबरत नाही राव पण. तर हे झालं बरं का चालू मित्रांनो. जाम धरून राह बरं का. बाबूचं रिॲक्शन तर मला दाखवतो. धरलं बरं का त्याने मला. तर हे बघा बाबू जाम धरून राह तू फक्त घाबरू नको. तर हे बघा हॅलो बाबू घाबरला काय. जाम धरून राह जाम धर रे बाबू. जाम धरून राह बाबे.
बाबू धरून राय. तर हे बघा मित्रांनो आराध्य तर हे बघा यो बाबू घाबराला. अरे रड राय. तर हे बघा यो बाबू. अरे बंद झाला ना भाऊ. उतरायचं तुम्हाला उतरायचं का उतरायचं का आत्ताच. तर हे बघा हे हा उतरायचं आहे का तुला उतरायचं आहे का उतरायचं आहे तुला ए उतर जाय. हा थांब ना आदर्शी थांब ना उतर. अय उतरायचं आहे तुला चल खाली आदर्शी. अय जाय पटकन ते बाय सर काय दमन जाय दमन जाय. नाही घाबरला पण आरे घाबरला. होय पाहिले तू तर आज वर म्हणत होती. तर मित्रांनो इथं माग बसल्यावरच भेवट राहिलं आणि मी माग तिकडे टॉपवर नेत होते आम्हाला बसाय. हा अरे बसले अरे घाबरला होता बाग आहे. अरे तुलाच घाबरली. तू तर अजून वर नेत होती राव पाहिजे. आता दुसऱ्यांदी तू तर इथंच बसेन मा खाली. तर हे बघा मम्मी ते पाहिले जाम जरा वाघ बसला. वर कसं आहे वाव्या कसं आहे वाव्या. झालं काय झालं बंद झालं बंद. मी तर रडलो नाही. काय म्हणतो कोण रडत होतं आता. तू रडला नाही का बाबू. तर हे बघा मित्रांनो आता संपलंय. थोडं भेव वाटलं बरं का पण मजा आली. उतर ना या बारक्याला उतरतो ना आधी पहिली धरणा घेणं. उतर ना पहिले. चल ना तू वय खाली. या बघा हे बघा हे किती घाबरतोय. अरे चोपडे बघा मित्रांनो ह्यो आज रालडा नाही एकदम जसा गेला तसा झाला. आणि हे मधूनच थांबला होता झोका. एक लेड बेशुद्ध वाटलं की काही जमलं नाही म्हणून तेवढं याच्यात हे उतरले. पण हिला भारी आळत होती.
इथं आवळच रडत होती. आवळू आवळू रडत होती ती. बसवायचीच नसतं हिला. आणि ती एक लेडीज शुद्ध झालती डायरेक्ट. हा, ती बी. कशाला बसवायचं? तिच्यासाठी थांबलं होतं ते अख्खे. हाव का? तेव्हा मग हिला उतरून दिला आम्ही. त्या बाब्याने त्याच्यात बसायला पाहिजे होते या बारक्या ह्याच्यात. नाही आरीनी तीच घाबरली होती. तर हे बघा मित्रांनो, इथं सेल्फी पॉईंट आहे आणि इथं थांबलोय आम्ही. आणि हे व्ह्यू बघा तुम्ही. पूर्ण फ्लॅश कमी करतो मी, बघा कसं दिसतंय वर. आणि हे सेल्फी पॉईंट आहे म्हणतात. तर बघा तिथं लोक इथं व्हिडिओ ते तयार करतात. आणि ते बघा पूर्ण सिटी ती झाली. तर हे बघा कसं दिसतंय मस्त. छान वातावरण झालं संध्याकाळचं. तर हे बघा इथं गोळा फेक चालू आहे पोरांची. भरतीच्या त्या तयारी ते करते ग्राउंड आणि ते नाही इथं. तर तर हे बघा टॉर्चनी चमकत नाही ती. तर हे बघा ह्यो बाबू रडायला लागलाय, त्याला डोक्याला लागलं काच. ही समोरची काच लागली तर रडायला लागला. बाई लावा ना दरवाजा. कातू कातू राहिला ना बाई. सर्व्हिसिंग. तर त्या रस्त्याला निघला होता ते पै पै एकटा. त्याला थांबलं मामाने. सर्व्हिसिंग. अरे लॉक कर दरवाजा. अरे लॉक कर. अय मम्मी कुठे आहे का आत्ता आपण? अय मम्मी कुठे आहे आपण आत्ता? कुठे आहे आत्ता आपण? लिंबेजळा गावाला आहे आता. आम्ही चाललो आता घरी. हे गाडीचं काहीतरी काम आहे वाटतं, ते करून आम्ही घरी चाललो आता. आणि ह्या बाबूला घ्यायची एक घड्याळ म्हणून रडतोय. स्मार्ट वॉच घ्यायची. आणि डोक्याला त्याला लागली ती समोरची काच म्हणून रड राहिला इथे. आणि इथं अक्का पाथीची मालिका. अरे शांत बैस. अरे शांत बैस. अरे अरे बास पहिलवान लहान राहील. अय पहिलवान पटलं रवारी. अरे का तुला हाण राहिला देव. अगं राजा कापला बाई. पाहिली सर्व्हिसिंग होईल घरी गेल्यावर. अरे तू पहिलवान आहे. पहिलवान सर्व्हिसिंग करू. घरी गेल्यावर विश्रांती जावर. येडेवाणी करू राहिलाय. त्याला तुमच्या संग जायचे आजी म्हणते ये आमच्याकडे भाजीपाला विकू लागायला दादा. जाय रे लवकर जाय. ताण खतम होईल. ताई गप ना ग ताई. काय वय अरे सर्व्हिसिंग दुकान आहे काय घरी गेल्यावर. नाही दुकान कायच आहे सर्व्हिसिंगचं आहे का? ते वय भाजीपाल्याचं. अगं समोरचं हे अंबिका मंदिर. हे टपरीचं नाव वाचते. सर्व्हिसिंगच आहे ना. सर्व्हिसिंग
फक्त गाड्यांची आणि माणसांची घरी. ते नाव वाच ना टपरीचं. ए, आराध्या टपरीचं नावच नाही एकदा. काय टपरीचं नाव सर्व्हिसिंग अगं टपरीचं. आता काय सांगू बरं का? लय महाग आहे. घरी जाऊन तो विसरशील आणि तो विसरशील. अरे पण ती नाही विसरणार पण मग सर्व्हिसिंग आता करू काय ना आपण उद्या. जिथल्या तिथं राहावं यायला. आज नाही उद्या. साधा मुळीच नाही. हा काय वाचू राहिली? काय वाचते काय नाही. उद्याची तारीख. पहिलवान लोक एवढे कंट्रोल नाही करत बरं का. अय, अरे बाप वा वारे पट्टे. WWE. एकच टॉला एकच टॉल्यात एकच रडू टॉल्यात. नको. आपण पार्टी करायची आपल्याला उद्या हिला घ्यायचं नाही मग. एकाच टोल्यात तुला माहिती आहे ना, तू आवाज करू नको. पण त्याने त्याची पार्टी दिलीच नाही. अरे बाप बाई नको नको मारू नको ना त्याला मारू. त्या बुक्क्यात त्याच्या बुक्क्यात काही फरक आहे का नाही? गपना काय बोलू राहिली त्याला? ते झोपलं नाही. ए, गप्पा करणार तुम्ही बी? दादा येतो का महाकाल बाय बुंदी अरे तू हंड्रो आलाय तुला. चला बाजूला लल्ला चल. सांगू आपल्या उद्या सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग. जा पप्पाकडे तू बाहेर. काय मी काय केलं बाबा? काय गाडीत आले का? सर्व्हिसिंगचं सांगा. अरे काहीतरी दोन शब्द सर्व्हिसिंग बद्दल. इकडं काय चाललंय? सर्व्हिसिंगचं काय? रल्ला जोडला आणि त्याला एक वेलंट दिली सर्वी सला एक वेलंट सी तुम्हाला कुठं नेईल ना मी आता नंतर. हा एक तुमच्यातलं बोर्डिंगला टाका लागत. मी नाही येणार. तुमच्या बाबा बरोबर बरोबर. या टपरीचं नाव काय? त्या टपरीचं हे मंदिराचं नाव अंबिका मंदिर. ते काय पैशाचा विषय सर्व्हिसिंग वाला पोरगा का? हा मी त्याला काय म्हणलो. नाही विषय. अरे येऊ का आता नवीन थोडी झालं हे. काय उद्या सर्व्हिसिंग करायची. 90च आहे. बरोबर. तेवढ्या तिला मग. तर ये बघा मित्रांनो, आत्ता आलो आहे आम्ही घरी. आत्ताच घरी आलो आहे आणि ते अक्षय मामा आणि ते सगळे बाकीचे गेलेत. आता आम्ही पण झोपतो आता, कारण की उद्या मला सकाळीच कॉलेज आहे. तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.